विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या हजारो वारकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे। वारकरी संप्रदायाची महान परंपरा जपणारे आणि सामाजिक कार्याचा वसा पुढे नेणारे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळ यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या भव्य धर्मशाळा आणि भक्ती निवासाचा उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला। महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार यांच्या शुभ हस्ते या नूतन आणि सुसज्ज वास्तूचे शानदार लोकार्पण करण्यात आले। मंचर ग्रामस्थांनी पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्री उभारलेल्या या वास्तूमुळे संपूर्ण आंबेगाव तालुक्याचे नाव राज्यभरात उज्ज्वल झाले आहे। या ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळ्यासाठी आंबेगावचे सुपुत्र आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच माजी खासदार आणि म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। तालुक्याच्या विकासात आणि सामाजिक कार्यात मोठे योगदान असणाऱ्या या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली। यासोबतच अनेक राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच वारकरी बांधव मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते। मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये उभारण्यात आलेली ही धर्मशाळा म्हणजे वारकरी बांधव आणि भाविकांसाठी एक मोठे वरदान ठरणार आहे। आषाढी कार्तिकी वारीला तसेच इतर वेळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची राहण्याची आणि विश्रांतीची अत्यंत उत्तम सोय या माध्यमातून होणार आहे। उपस्थित सर्वच नेत्यांनी मंडळाच्या या भव्य आणि समाज उपयोगी कार्याचे तोंड भरून कौतुक केले। या संपूर्ण सोहळ्यातील सर्वात लक्षवेधी आणि सर्वांची मने जिंकणारा क्षण म्हणजे कार्यक्रमानंतरचा भोजन सोहळा। महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार यांनी कोणतीही राजकीय बडेजाव न मिरवता अत्यंत साधेपणाने थेट वारकरी आणि ग्रामस्थांसोबत जमिनीवर पंक्तीमध्ये बसून भोजनाचा आनंद लुटला। सहकारी नेते आणि सामान्य वारकऱ्यांसोबत एकाच पंक्तीत बसून जेवण करणाऱ्या सुनेत्राताईंच्या या साधेपणाचा आणि वारकरी संप्रदायाबद्दलच्या त्यांच्या आदराचे सर्वत्र मोठे कौतुक होत आहे। संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री विठुरायाच्या चरणी मी नतमस्तक होते। आजचा दिवस हा मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील हजारो ग्रामस्थ आणि भाविकांसाठी अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा क्षण आहे। आषाढी एकादशी जवळ येताच पंढरीच्या या पवित्र भूमीमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी सेवा करण्याची संधी या निमित्तानं मला मिळाली हे मी माझं भाग्य समजते। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा ते देव केठीची जाणा। संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे शेकडो मैलांचा पायी वारी करून जेव्हा ऊन मावसाची पर्वा न करता पंढरीला येणाऱ्या सर्व वारकऱ्यांची सेवा करणं हीच खरी आज ईश्वर सेवा असं माझं म्हणणं आहे। आणि याच भावनेमधून ज्येष्ठ नेते राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी आणि वारकरी मंडळाने या वास्तूची अतिशय चांगल्या प्रकारे उभारणी केली ही अत्यंत कौतुकाची बाब आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मंचर एक ऐतिहासिक आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे। त्यामध्ये पांडवकालीन बारव तपेश्वर भूमी यामुळे अनेक साधू संत महंत त्या ठिकाणी येत असतात। संत तुकाराम महाराज हे त्यांचे गुरु चैतन्य महाराज यांना ओतूर येथे भेटण्यासाठी जात असत आणि मंचर या ठिकाणी थांबले की संत तुकाराम महाराजांची मंचरी नावाचा ग्रंथ स्वतः हस्तलिखित केलेला आत्ताच आपल्याला पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं। 537 अभंग त्यांनी या मंचरीमध्ये लिहिलेले आहेत आणि ही अतिशय आपल्या मंचरकरांच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे। पंढरीची आषाढी वारी ही महाराष्ट्रीयाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचं प्रतीक आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। ही इमारत भक्ती आणि सेवेचं केंद्र नक्कीच बनेल हा माझा विश्वास आहे। इथं येणाऱ्या प्रत्येक भाविकाला विठ्ठलाचं स्मरण असतंच कायम, पण त्याचबरोबर शांती लाभेल आणि त्याला यात्रा त्याची जी यात्रा आहे सुखकर होण्यात नक्कीच मदत मिळणार आहे।
ही भव्य वस्तू पाहताना आपल्या सगळ्यांना या मंडळाचे संस्थापक हबप मारुतीदेव मोर्डे म्हणजेच अण्णा गुरुजींची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अनेक वर्षापूर्वी त्यांनी वारकरी सेवेचं जे बीज रोवलं त्यांचा हा एक विशाल वधवृक्ष बहार झालेला आपण सगळेजणच पाहतोय. त्यांनी पाहिलेलं स्वप्न आज खरोखरच पूर्ण झालेलं आहे. पूर्ण केला मनोरथ या उक्तीप्रमाणे आज आंबेगाव मंचच्या सर्वच ग्रामस्थांचं पंढरपूरमध्ये हक्काचं घर झालेलं आहे.